मिस्टर विजय, तुम्ही इथे? रेश्मा वहिनी सापडला का? नाही, पण सापडेल लवकरच. आशावादी राहणं चांगलं असतं. रेश्मा वहिनी सापडतील की नाही माहिती नाही, पण तुम्ही त्यांना शोधण्यासाठीची धडपड करता ती मला बघवत नाहीये. काळजी घ्या. मला नाही माहित डॉक्टर रेश्मा सापडेल की नाही, पण रेश्मा सोबत जो कोणी चुकीचा वागला असेल ना तो सापडायलाच हवा. आणि ह्यासाठी मी काहीही करायला तयार. ज्या दिवशी तो सापडेल त्या दिवशी त्याचा अंत ठरलेला असेल. देव करो तो दिवस लवकरच येऊ. तोपर्यंत काळजी घ्या. काय लागलं तर मला सांगा, मी आहेच. मी आलोच. दिव्या मॅडम आत येऊ? डॉक्टर तुम्ही इथे? हो, काल तुम्ही रिसॉर्टवर अचानक आला होता आणि अचानक निघूनही गेला. मला तुमची खूप काळजी वाटली म्हणून मी इथे आलोय. नक्की हेच कारण आहे की? हो, मी खोटं का बोलेन तुम्हाला? तुमच्यासारखं प्रॅक्टिकली वागणं जमत नाही हो मला. मी अजूनही तुमच्यावर खरंच खूप प्रेम. डॉक्टर प्लीज परत तो विषय नको. मॅडम, मी ते मुंबईहून फॉरेन्सिक. शिकरे. डॉक्टर तुम्ही प्लीज बाहेर बसता का? हो मॅडम, असं काय करताय? मी बाहेर कोणाला सांगणार आहे का? नाही, हा आमचा पर्सनल टॉपिक आहे. सो तुम्ही प्लीज बाहेर बसा. ठीक आहे, आहे बाहेर. थँक्स. बोला. ते फॉरेन्सिकची टीम येते. आज सगळे ठसे घेतले जातील. गुड. आणि ते पत्रकाराला बोलवलं होतं, काय झालं? मॅडम येतोय तो. ठीक आहे, त्याला लवकरात लवकर बोलवा. येस मॅडम. मिस्टर विजय, डॉक्टर गेले आत्ताच. गेले? कसे गेले? हायो, कसलं घोरते ती ही मामा. ह्याच्यापेक्षा डीजेचा आवाज पण बारका असतो. यांच्या आवाजाचं काहीतरी केलं पाहिजे. काय झालं मामा? नाकात काय तर वळालं. ए आत्या, अगं मामाला बघ काय झालं. अगो बघ काय झालं बघ. काय झालं? काय होतंय तुम्हाला? एवढं का शिकताय? अगं मंगले, अगं लवकर ये पाणी घेऊन. यात वयस लिंबू साखर सरबत करून आण म्हणा, पिलं बरं वाटत. अयो कसलंच मामा, आता पण ह्याला चांगलं चुंगलं पिवसं वाटतंय. अरे मेल्या, एखादं पोरग घेऊन आलंस तर एवढ्या वेळात पाणी. अगं मंगले ये ना लवकर. का पावलं मोजी ती निसती. अहो आले की जरा थांबा. जरा अहो हे घ्या. अगो बया, काय होतं ह्यांना काय माहिती. डॉक्टर, अहो डॉक्टर लवकर या. आता कशाला डॉक्टरांना हाका मारताय? एरवी तर त्यांच्या नावच्या मिरच्या झोपतात तुम्हाला. अगं इथं माझ्या नवऱ्याचा जीव चाललाय आणि तुला काय काय भांडण्याचं पडलंय? भांडत नाही आम्ही, सांगते माणसानं कसं नियमानं वागावं.
गरज पडली की उदा उदा करायचा आणि गरज सरली की उकाळ्या पाकळ्या काढायच्या असं नसुनी माणसानं. डॉक्टर अहो या ना लवकर जरा बघा ना यासनी काय झालंय. काय झालंय? अहो यांच्या शिकास थांबना झाल्यात बघा ना जरा. अहो काय केलं डॉक्टर हे तुम्ही. शिका थांबल्या डोसकं दुखायला लागलं. नक्की शिकास येत होत्या ना. सरबत तेवढं बघ, सरबत. मॅडम तुम्ही बोलवलेला पत्रकार आलाय. पाठवा त्याला. मॅडम पण तुम्ही त्यांना कशाला बोलवलं अजून सांगितलं नाही. शिखरे, काही गोष्टी गुपित ठेवणं खूप गरजेचं असतं. यापुढे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. बाहेरचा कुणीही पोलीस स्टेशन मध्ये असताना त्यांच्या समोर कुठलीही माहिती द्यायची नाही. इथली माहिती तुमच्या घरी सुद्धा बायकोला सांगायची गरज नाहीये. बाहेरच्या लोकांना पोलीस स्टेशन मध्ये कुठल्या केस बद्दल काय काय चालू आहे हे करता कामा नाही. आलं लक्षात? हो मॅडम. त्या पत्रकाराला पाठवा. हो मॅडम. मॅडम येऊ का? हो या. बसा. बोला मॅडम. हे सगळं काय आहे मॅडम? हे सगळे फोटो उद्याच्या न्यूजपेपर मध्ये छापून आले पाहिजे. आणि काही माहिती हवी असेल तर या फाईल मध्ये आहे. अजून काही हवी आहे तर मला फोन करा. पण हे फोटो पेपरात छापून काय होणार आहे मॅडम? तुमच्याकडे तर सर्वांची माहिती आहे. ते इनफ नाहीये. जे इतरांकडे आहे तेच माहिती माझ्याकडे आहे. पर मला पलीकडची माहिती हवी असेल. बाहर ऐसे बहुत सारे लोग होंगे जिनका इन लोगों से कभी ना कभी कोई ना कोई कांटेक्ट जरूर हुआ होगा और मुझे उन लोगों से मिलना है. तो काहीही झालं तो उद्या ही न्यूज छापून आली पाहिजे. हो छापतो मॅडम. आणि हो, या संदर्भात कोणाचाही फोन आला तर त्यांना माझा पर्सनल नंबर द्या आणि त्यांची माहिती गुपित ठेवा. हे कोणाला करता कामा नये. हो मॅडम. एवढं चिडायला काय झालं? आमच्या मामाच्या डोक्यावर मारायची काय गरज होती? मी तुम्हाला विचारते. नाही म्हणजे मला हे विचारायचं होतं की दिव्या मॅडम कडून तुम्हाला सगळी माहिती कळाली का? काही माहिती हाती लागली असती तर मी एवढी चिडचिड केली असती का? खुश असतो ना मी. एवढं मूर्ख वाटलो का मी तुला? हा मग माझ्यावर का सगळा राग काढताय? कारण हे सगळं तुझ्यामुळे झालंय. काय का? आता मी काय केलंय? तुला आणि तुझ्या घरच्यांना काय गरज होती लग्न लग्न म्हणून पाठीमागे लागण्याची? विनाकारण हा लग्नाचा घाट घालून ठेवलाय. याच्यामुळे दिव्या माझ्यापासून लांब गेली. आता तर सगळ्या गोष्टी लपवते माझ्यापासून. मग तुम्हाला कोणी सांगितलं होतं दिव्या मॅडम पुढे लग्नाचा विषय जाहीर करायला? दुसरं काय करणार होतो मी? सांग ना काय करणार होतो? मला वाटलं एका दगडात दोन पक्षी मरतील, पण इथे तर काय झालंय हसायला? मी काही जोक सांगितलाय का? नाही. काय भी म्हणा डॉक्टर, आप सभी पुरुषांना बुद्धोय होते. त्याचा इथे काय संबंध आहे? असं कसं संबंध नाही? साधा सरळ सोपा विषय. तुमच्या पुरुषांना ना बायकांचं मनच कळत नाही. आता बघा, दिव्या मॅडमला जळवण्यासाठी तुम्ही सगळ्यांपुढे आपल्या लग्नाचा विषय जाहीर केला की नाही, म्हणून त्या बी आता तुम्हाला जळवतात. तुमच्या मनाची घालमेल व्हावा नाही हेच त्यांना वाटतं, म्हणून जळवतात त्या तुम्हाला. हे बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगते. प्रत्येक स्त्रीला वाटत असतं पुरुषांनी तिच्या मागं पुढं करावं, तिच्याशी गोड गोड बोलावं, तिच्यासाठी तरफडावं, म्हणून ते सगळं करतात ते. आता तुम्हाला सांगते, जसं दिव्या मॅडम वागतात ना, शेम टू शेम तुम्ही बी तसंच वागायचं. नाही ना त्या तुमच्यापर्यंत आला आणि तुमच्या मागं लागल्या तर नावाची डिंपल नाही मॅबी. आप ट्राय करके देखो. मॅडम तुमची बॅग. मॅडम येऊ? या. मॅडम तुम्ही सांगितलेले फाईल्स यात सर्व डिटेल्स आहेत. आणि ते फिंगरप्रिंट एक्सपर्ट त्याचं काय झालं? मॅडम ते आले आहेत, काम सुरू आहे. ओके. आणि त्यांना सांगा की सगळे फिंगरप्रिंट्स नीट चेक करा.
आणि कोणाशी मॅच झाले तर मला लगेच कॉन्टॅक्ट करा. हो मॅडम. आणि हो, ते काही मिसिंग असलेले आणि ज्यांचा खून झालाय त्यांचे फोटो मी न्यूजपेपरवाल्याला छापायला दिले. उद्या ते छापून येतील. त्या संदर्भात काही माहिती हाती लागली किंवा पोलीस स्टेशनमध्ये कोणी येऊन काही सांगितलं तर ते लिहून घ्या आणि त्यांचे नाव गुपित ठेवा आणि मला लगेच कॉन्टॅक्ट करा. हो मॅडम. पण तुम्ही कुठे चाललाय? देवी सिंगची कुंडली काढायला. म्हणजे? मी मुंबईला निघाले, उसके सब जडे ढूंढ निकालने. आता येईन तर त्याच्या विरोधात पुरावे घेऊन आले, त्याचा शोध लावूनच. हॅलो हॅलो, अगं जने बोल की. अगं तुझी दात खिळी बसली का? वाचा बिचा गेली तुझी? हा, बोलता बोलता बंद झाली. हिला अटॅक बिटॅक आला काय? काय झालं मामी? बरं झालं तू आलास. तूच र माझा जावाई. तू सांगेल ते काम ऐकतो. चल जरा आपण वाड्यावर जाऊन येऊ. वाडे वाजून कशाला? माझं मड बसवायचंय. बसवतेस का? कधी तर प्रेमानं बोला. जावाय मी तुमचा. कसला जावाय? काय कामाचा नाही. अरे तिकडे गावात जणीला फोन लावला होता पण बोलता बोलताच बंद झाला. तिला अटॅक बिटॅक आलाय का काय? चल जाऊन बघून येऊ. फोन कट झाला असेल नाहीतर बिघडला असेल. बघू द्या इकडं, मी बघतो काय झालंय. धरा धरा. अरे सख्खी एकुलती एक मैत्रीण माझी. तिचा बी कार्यक्रम उरकला का काय? मी आता कुणाशी बोलू आणि गावात काय होईल ते मला कसं कळायचं? मला आता करमायचं बी नाही. म्हणजे तुम्ही बी वरचं तिकीट काढताय आता? अरे मुडद्या, मी कशाला मरतीया? त्या कंपाऊंडरला बाहेर घालवल्या बिगार मी स्वर्गाचा उमरा बी चढायची नाही. स्वर्गाचा? तुम्हाला कोण म्हणतो तुम्ही स्वर्गात जाणार आहे? अप्सरा सगळ्या स्वर्गातच जात्यात. अप्सरा? तुम्ही? त्याच्यापेक्षा काय कमी आहे मी? बाकीचं सोड मुडद्या. ते फोन नीट झाला का बघ. हा होय होय, कर तू लगेच. अरे मुडद्या, पाडला का काय फोन? नाही नाही, ते पायाला मुंगी आल्या होत्या. हे नायाचे, अगं मोबाईल पाडला त्यांनी, फुटलाय बघ सगळा मोबाईल. अगं बघ बघ, बिघडलाय सगळा मोबाईल. हा काय? तुझी किरडी ढासाळली तुझी. तुझी झाली तरकट तुझी. माझा फोन फोडला. मला आता 10,000 रुपये पाहिजेत आणि मला नवा फोन पाहिजे म्हणजे पाहिजेतच. आजे 10,500 10,500. अगं बॅलन्स मारायला लागतो की. हा हा, 10,500 दे लवकर. काय 10,000 बोलताय मामी? काय नाही झालं मोबाईलला. आता 0 मिनिटात चालू करून देतो. झाला चालू. ठीक आहे. हे नाही आजे, नाही झाला. खोटं बोलते ती. अगं बिघडलाय तो तसाच. काय बी नाही केलं मोबाईलला. बिघडलाय तो. काय? मी आता तर सोडणारच नाही. माझा 10,000 रुपये दे, त्याचा मोबाईल तरी दे मला नवा. आजी 10,500 10,500. अरे मोड द्या. 10,000 तर देऊ दे. ह्याच्याकडनं पैसे घ्यायचं म्हणजे माझ्याकडनं काम करून घेतल्या गत आहे. पैसे मला पाहिजे 10,000 रुपये. मामी जावं तुमचं मी. असशील तू, मला नको सांगू. तुला कोणी शहाणपणा करायला सांगितलं होता? येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू. माझ्या आधी पैसे काढ. पैसे दे मला आधी. मामी तुम्ही सोडलं तर जाऊन पैसे आणीन ना मी. नक्की देणार ना पैसे? नक्की, तुमच्या गाड्या शपथ. मार, मलाच मार. आता तर सोडणारच नाही तुला मी. तोण्याच्या गाड्या शपथ. हा मग जा लवकर घेऊन ये पैसे. आलोच. अगं आज्या, कशाला गं सोडलंस तू त्यांना? मला नाही वाटत की ते पैसे घेऊन येतील म्हणून. तो काय येत नाही? अरे त्याचा बाप बी येईल वरन. आता तू काय करतोस? मरतोय मुडद्या. नाही नाही, अगं बघतोय ह्यो चालू होतोय का. तुला पण मेले हेच पाहिजे होतं ना. काय नको करूस. ठेव आता तिकडे. वंदे वंदे, ए वंदे, उठ की वंदे. वंदे अगं उठ लवकर, उठ उठ. अगं उठ की. काय झालं? कुठून डोळा लागला होता तर लगे वंदे वंदे वंदे. काय झालं? कुठं आग लागली का काय? का भाग लागलाय माग? अगं वाघ माग लागला असता ना, त्याला असं मी फाडून टाकला असता. पण वाघीन लागली ग माझ्या माग तुझ्या आई. आता काय झालं तिचं? अगं माझ्याकडून त्यांचा मोबाईल पडला, फुटला. आता मला 10,000 मागितलं ते. तुम्हाला काय गरज होती का तिच्या मोबाईलला हात लावायची? इथं खिशात पैसा नाही. कसं बस आपण लोकांच्या दारात राहतोय, दिवस काढतोय आणि तुम्ही करून ठेवा आता एक एक कुटाना. अजून आता तुम्ही केले ना, तुम्हीच निस्तारायचं. कुठून आणायचं आता पैसे?
अगं म्हणून तर मी तुझ्याकडे आलोय. नाही 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 नाही, विचार बी करायचा नाही माझ्या अंगठीचा. जीव गेला ना तरी बी मी माझी अंगठी देणार नाही. तुम्ही गोंधळ घातलाय ना, तुम्हीच निस्तारायचा आता. आता मी कुठं आणू पैसे? मला काय विचारताय? तुमच्या डोक्यात काय कांदा बटाटा भरल्यात का काय? एक काम करा, त्या डॉक्टरकडनं घ्या मोबाईल. त्याला सांगा आईला मोबाईल पाहिजे, आणि जर मोबाईल नाही ना दिला तर आई वाड्यावर निघून जाणार आहे. बघायला की तो देतोय का नाही मोबाईल. हो, हे माझ्या तर ध्यानातच नाही आलं. आणि तसं बी मामी वाड्यावर जाणार म्हणलं की डॉक्टर घाबरते. लय भारी डोसकं चालवलं बरं का म्हणजे तू, लयच हुशार आहे तू. वाईस तुम्ही बी डोकं चालवा जरा. आणि त्या डॉक्टर कडनं जरा पैसे काढायचं बघा. हो, लगेच लागतो का आम्हाला. येऊ का डॉक्टर? अरे शांताराम, या या या. दिव्या मॅडमने काही निरोप पाठवलाय का? नाही, माझंच काम होतं. पोटात दुखतंय कालपासून. अच्छा, या चेक करतो. हा करा. श्वास घ्या, पुन्हा घ्या. काही बाहेरचं खाल्लं होतं का? नाही. या. मग काय म्हणते आमची मायरा? तुमचं तरी बोलणं होतं की नाही तिच्याशी? हो, कालच झालं होतं बोलणं. आता मायरा बेबी रमली आहे तिकडं. तिकडे म्हणजे कुठे? कधी येणार आहे ती परत? माफ करा डॉक्टर साहेब, पण मला खरंच माहिती नाही ती परत कधी येणार आहे. आणि ती कुठं गेली आहे हे सांगण्याची मला परमिशन नाही. अच्छा, सध्या मॅडम वर पण कामाचा लोड असेल ना? हो ना, मला सुद्धा त्यांचीच काळजी वाटते. आता सुद्धा कामासाठीच बाहेर. बाहेर? नाही, काही नाही. नाही, तुम्ही आता कामासाठी कुठेतरी बाहेर असं काहीतरी म्हणालात. नाही म्हणजे कामासाठी खूप खटपटत असतात मॅडम, असं म्हणायचं होतं मला. या गोळ्यांनी फरक पडेल ना? हो, 300. नक्की कुठे बाहेर गेल्यात त्या? आता मला कसं सांगणार ना कुठे चाललेत. बरं, येऊ डॉक्टर? हा शांताराम दिव्याबद्दल नक्कीच काहीतरी लपवत होता, पण का आणि काय? डॉक्टर, 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 कुठं गेले असतेली? डॉक्टर, अयो तुम्ही इथं हाय वय? डॉक्टर आव चला की, आपल्या लग्नाची तयारी चालू झाली आहे. तो साडीवाला बी आलाय. आज ना मी लई शॉपिंग करणार आहे बघा. म्हणजे लग्नासाठी साडी, साखरपुड्यासाठी साडी, हळदीसाठी साडी, आणि परत लग्नाच्या दिवशी ती पूजा असते ना त्याच्यासाठी बी साडी घेणार आहे. आणि 4-5 साड्या वापरायला. पण मला एक सांगा, आता लग्नानंतर मी साडी घालायची का ड्रेस घालायचा? म्हणजे त्या हिशोबाने मला साड्या घेता. जरा शांत बसतेस का तू? काय चाललंय साड्या साड्या साड्या? लग्नाची तारीख तरी ठरली का आपल्या? अव तारीख नाही ठरली, पण गुरुजींनी काय सांगितलंय, येत्या 2 आठवड्यात लगीन करायचं. पप्पांनी तुम्हाला तारीख नाही सांगितली? हे लग्न म्हणजे डोक्याला ताप झालाय माझ्या. राहू द्या, खरं तर तुम्हीच डोक्याला ताप आहे. स्वतः बी एन्जॉय करत नाही आणि मला बी करून देत नाही काही. इथे विचार करून करून डोक्याचा भुगा झालाय माझ्या. आणि तुझं काय एन्जॉयचं चाललंय? आता काय झालं तुम्हाला? तो शांताराम आला होता आज क्लिनिक मध्ये. त्याच्याकडून मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला, पण त्याने काहीच सांगितलं नाही. ते दिव्याने तिच्या हाताखालच्या लोकांनाही सांगितले मला काही सांगायचं नाही म्हणून. तो तरी बोलत होता, पण बोलता बोलता थांबला.
काय बोलत होता तो? तेच कळत नाहीये. आता सुद्धा दिव्या मॅडम कामासाठी बाहेर बाहेर काय पण कुठे हेच कळत नाही. डोक्याचा भुगा झालाय सगळा. अहो डॉक्टर, बाहेर म्हणजे एखाद्या कामासाठी बाहेर गेले असताल ना, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? नाही डॉक्टर, त्या मुंबईला तर नसतील ना गेल्या?